गुड मॉर्निंग मित्रांनो. आता ॲक्च्युली आम्ही निघत आहोत. आता वाजलेले आहेत 11:30. आता आम्ही निघत आहोत चंडीगडसाठी. तर आजच्या ह्या नवीन व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज आम्ही चंडीगडपर्यंत पोहोचून इथून चंडीगडपासून दिल्लीची फ्लाईट घेणार आहोत. दिल्ली टू पुणे असा आमचा आजचा प्रवास असणार आहे. रात्री 9:30ची फ्लाईट आहे चंडीगडपासून. तर आत्ता आम्ही प्रवासाला सुरुवात करत आहोत. खाली आता राहुल गेलेले आहेत बिलिंग वगैरे करण्यासाठी. तर बिलिंग झालं की आम्ही निघणार आहोत आमच्या चंडीगडच्या प्रवासासाठी. तर तुमचे आशीर्वाद असू देत आमच्यासोबत की आमचा प्रवास सुखरूप व्हावा म्हणून. आणि रस्त्यामध्ये आपण भेटूच यात. आज थोडंसं लेट व्लॉगला सुरुवात करत आहे कारण काय झालं की जे बॅग्स वगैरे असतात त्या पॅक कराव्या लागतात आणि त्यामुळे थोडा वेळ जातो. तर भेटूयात आपण पुढच्या प्रवासामध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून्ड. एक्झॅक्टली डोंगरांच्या मध्ये बरोबर ही प्रॉपर्टी आहे क्लब महिंद्राची. स्नोपिक्स ज्याचं नाव आहे. सगळे डोंगरच डोंगर आहेत बघा तुम्ही साईडनी. आज आमची ही गाडी आहे किया कॅरन्स. वेदू कुठे चालला एकटाच? वेदू वेदू चला लवकर ये. मनाली नावाप्रमाणेच मनाला मोहवून टाकणारं हे शहर. आज इथून निघताना मन खूप खिन्न झालंय. असं वाटतंय की थांबून जावं इथेच या निसर्गाच्या कुशीत. पण घराची ओढही लागलीये कारण आता मुलांच्या शाळा सुरू होतील आणि पुन्हा त्या रुटीनमध्ये परतणंही तितकंच महत्वाचं आहे. मनालीला किती वेळ पण आलं तरी काही वाटत नाही आहे की नाही राहू. हेलो मी तू खाली बस. अरे तू ते नको ते सोड. हेलो मला इथे शूटिंग करते ना. हेलो खाली बस. हेलो ते नाही करायचं. काकांचं आहे ना ते. हेलो काढला आता निघतोच. जाताना मनालीचं हे सौंदर्य माझ्या डोळ्यांत तर साठवलंच, पण सोबत मोबाईलमध्येही कैद करण्याचा प्रयत्न केला. हे रस्ते, हे डोंगर आणि ही शुद्ध हवा, हे सगळं पुन्हा एकदा आठवणींच्या रूपाने सोबत घेऊन चालले. मित्रांनो, आम्ही मनालीमध्ये वर्षातल्या वेगवेगळ्या वेळांमध्ये आलेलो आहोत आणि प्रत्येक वेळी एक नवीन रूप पाहायला मिळालं आहे मनालीचं. यावेळी जवळपास 4 वर्षांनंतर आलेलो आहोत आम्ही आणि इथे यावेळी हे हॉट एअर बलून्स पाहायला मिळाले. आणि हो, सोबतच पॅराग्लायडिंग करणारे हे पॅराग्लायडर्स देखील. ज्यांना कोणाला हे खेळ आवडतात ना, त्यांची आधीच माफी मागते आणि हे सांगते की मला तरी हे आवडत नाहीत. उंच कड्यावरून स्वतःला खाली फेकायचं आणि मग पक्ष्यांप्रमाणे घिरट्या घालत घालत खाली येऊन पोहोचायचे. बापरे, धाडसच लागतं याला. आणि जे माझ्यात तरी नक्कीच नाहीये. मला फक्त फिरायला आवडतं, मनसोक्त, मन भरून आणि हो, मन ओसंडूनही. एवढा मोठा. अरे बापरे, एवढी मोठी वाली. अरे बापरे, गप्पा बस रे. एवढी मोठी. अरे और भाई बलूनच्या बलून. कन्याच्या बलूनमध्ये बसायला.
नाही करणार, बाबा पण नाही करणार. वाटेत आम्ही ब्लँकेट्स घेण्यासाठी थांबलो होतो. दुकानाच्या बरोबर मागेच खळाळती नदी वाहत होती आणि तिथे रिव्हर राफ्टिंग सुरू होतं. त्या लाटांवर स्वार होणारी माणसं आणि त्यांचा तो उत्साह बघून मनावरची मरगळ कुठल्या कुठे पळून गेली. मनाला खरंच खूप फ्रेश वाटलं. अरे एवढी मस्त सीन. ब्लँकेट्स घेऊन झाल्यावर तिथून निघालो आणि चंडीगड मनाली हायवेवर पोहोचलो. मी मागे एका व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे हा हायवे आता फुल्ली ओपन झाला आहे आपल्यासारख्या पर्यटकांसाठी. घर बसल्या बसल्या तुम्हाला अनुभव होतोय का की किती सुंदर काम झालेलं आहे या रस्त्याचं. आणि हो, स्पायडरमॅनच्या काकाने म्हटलंय ना की पॉवर कम्स विथ अ रिस्पॉन्सिबिलिटी. तसंच इथे फिरण्यासाठी आपल्याला जी पॉवर मिळालेली आहे ना, ती एका रिस्पॉन्सिबिलिटी सोबतच मिळालेली आहे आणि ती म्हणजे कंट्रोल ऑन स्पीड. कारण जागोजागी तिसरे डोळे तुमच्यावर नजर ठेवून असतात. थट्टा करते हो तुमची. जागोजागी स्पीड लिमिटिंग कॅमेराज लावलेले आहेत. जे तुमच्या गाडीचं स्पीड लिमिट मध्ये नसेल तर लगेच लव्ह लेटर पाठवतात तुमच्या मेलवर, म्हणजे चालान पाठवतात हो. से होते हुए और वो सीधा स्पीति जो आपका नाको ताबो की मुनिस्ट्री होते हुए चंद्रताल होते हुए मना. You say you need your space, then pull me close. I read your silence louder than most. One day you're warm, the next day you're cold. Got me second. तर असा हा मस्त आणि उत्साहपूर्ण चंडीगड मनाली प्रवास करत आम्ही चंडीगड एअरपोर्टवर पोहोचलो आणि फ्लाईट बोर्ड केली दिल्लीपर्यंतची. तर मित्रांनो, आता चंडीगडमध्ये आता आम्ही बसलेलो आहोत फ्लाईटमध्ये आणि तिथून आता आम्ही दिल्लीकडे प्रस्थान करत आहोत. आता थोड्याच वेळात फ्लाईट उडेल. तर भेटूयात आपण दिल्लीच्या एअरपोर्टवरती. इथे एअरपोर्टवरती मी शूटिंग नाही केलेलं. आम्ही इथे पोहोचलो 7:15 7:20ला पोहोचलो आणि बोर्डिंग केलं आणि लॉन्जमध्ये जाऊन जेवण केलं. जेवण करून झालं की आम्ही फ्लाईटमध्ये येऊन बसलेलो आहोत आणि आता थोड्याच वेळात फ्लाईट निघेल इथून. तर भेटूयात पुढे. किती वाजले? दिल्ली एअरपोर्टवर एक सरप्राईज मिळाला आम्हाला, ज्याने आम्हाला आश्चर्य तर वाटलंच पण सोबतच आनंदही झाला. You rush and you open up just to close the door. मित्रांनो, प्रीमियम इकॉनॉमीमध्ये आम्हाला अपग्रेड करून दिलेलं आहे तिकीट यांनी आणि पूर्ण फॅमिलीला आमच्या हे तिकीट आम्हाला अपग्रेड करून दिलं आहे. ही सीट पण आहे ती प्रीमियम इकॉनॉमीची आम्हाला दिलेली आहे. माहिती नाही किस खुशी में, पण आम्हाला खूप मजा येते कारण इकॉनॉमीचं तिकीट आम्हाला प्रीमियम इकॉनॉमीमध्ये मिळतं आहे, बिझनेसमध्ये नाही. इट्स ओके, नेक्स्ट टाईम. हे पण होतं.
me, then right to the end. Don't wanna love this paper thin. So why you always halfway in? Halfway in. गरम आहे. आता कॅब करून आम्ही घराच्या दिशेने निघालोय. समोर पुण्याचे रस्ते असले तरी मनात मात्र अजूनही मनालीच्याच आठवणी आहेत. मनाली नेहमीच आमच्या फेवरेट डेस्टिनेशन्सपैकी एक राहील. पुन्हा भेटूच. तोवर बाय बाय मनाली. असा हा आमचा मनालीचा प्रवास आणि आमच्या काही अनुभवांना आम्ही तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. आमचे हे प्रयत्न जर आवडले असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि कॉमेंट करायला विसरू नका. आणि तुम्ही मला पण लाईक करा. वेदूला पण लाईक करा. भेटूयात पुन्हा अशाच एका नवीन प्रवासामध्ये. बाय.